नमस्कार, मी हर्षाली हितगुज या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती विविध आजार, त्यावरील उपचार आणि यावर तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। आणि आजचा आपला विषय आहे कॅन्सर आणि होप मेडिसिन। आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर माधुरी सोनावणे आणि डॉक्टर सपना रंधवे। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। सुरुवातीला या दोन्ही तज्ञांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। डॉक्टर माधुरी सोनावणे या MD आयुर्वेद मेडिकल ऑफिसर असून 5 ते 6 वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत। आणि डॉक्टर सपना रंधवे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर या BAMS मेडिकल ऑफिसर असून 10 ते 12 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत। होप मेडिसिन कॅन्सरवर कशा पद्धतीने फायदेशीर आहे याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत। आणि कॅन्सर सारखा आजार सुद्धा आपण योग्य ट्रीटमेंटनी कसा बरा करू शकतो हे आजच्या कार्यक्रमात डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत। चला तर विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर माधुरी, तुमच्यापासून सुरुवात करूयात। आता कॅन्सर म्हणजे काय हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहित असतं, पण एक्झॅक्टली कॅन्सर विषयी तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? तर इथे आज आपण हे बघूयात की कॅन्सर म्हणजे मेनली आपण जे काही सामान्य भाषेत कर्करोग असं जो म्हटला जातो, तर ज्या काही पेशी असतात शरीरातल्या त्या जेव्हा विकृत होतात आणि त्यांची जर का म्हणजे अनियंत्रित आणि अगदी अनकंट्रोलेबल आणि कशाही प्रकारे जी वाढ होते त्यालाच आपण कॅन्सरमध्ये त्याचं रूपांतर होतं किंवा ट्यूमर फॉर्ममध्ये गाठीप्रमाणे त्याची वाढ होत असते, तर त्याला आपण कॅन्सर म्हणतो। जेव्हा तुमचं काही टेस्ट होतात त्यातनं ते डिटेक्ट होत असतं आणि त्याप्रमाणे आपल्याला ते कळतं। आता ह्या ज्या गाठी असतात त्या फक्त त्या स्थानिक ठिकाणीच लिमिटेड असतील असं नाही आहे, तर त्याचं जे आहे त्याचं प्रविष्ट होणं म्हणजे जे काय आहे इतरत्र धातूंमध्ये प्रविष्ट होत जातो, त्याचप्रमाणे इतर ठिकाणीही पसरत जातो। त्याप्रमाणे त्याच्या स्टेजेस डिसाईड केल्या जातात, म्हणजेच त्याची फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज आणि एंड स्टेज, लास्ट स्टेज किंवा ॲडव्हान्स स्टेजेस अशा प्रकारे त्याचं डिव्हिजन होत असतं। तर असा हा जो कॅन्सर आहे हा या सध्याच्या काळामध्ये आपण बघतोय की सध्या खूप वाढत चाललेलं आहे याचं प्रमाण, आणि ती एक चिंताजनक बाब आहे। तर ह्याचं जे आहे आपल्याला एक डिक्लेरेशन मिळालेलं आहे, अगदी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पण आपल्याला सांगितलेलं आहे की दॅट इज द सेकंड मोस्ट लीडिंग कॉज ऑफ डेथ। तर त्यामुळे आपण किती काळजी घेतली पाहिजे या बाबतीत आणि काय काय आपण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे हे आपण इथे लक्षपूर्वकपणे आपण ऐकलं पाहिजे। त्याचबरोबर हुने आपल्याला अगदी भारताला कॅन्सर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे। आणि आता जर बघितलं गेलं तर कॅन्सरचे नेमके कॉजेस काय काय आहे, तर सामान्यपणे आपण जे अगदी कॉमनेस्ट कॉज जे आपल्याला माहिती आहे तो म्हणजे अगदी व्यसनांचा हा कॉज आहे। तर ॲडिक्शन्स खूप जण करत असतात, त्यामध्ये स्मोकिंग आलं, ड्रिंकिंग आलं, अल्कोहोल वगैरे घेणं आलं, किंवा मग काही प्रमाणात म्हणजे काही तंबाखूचं सेवन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्याच। त्याचबरोबर बदलती जीवनशैली आहे, त्यामध्ये तुमचे काही जेवणाचे टायमिंग्स आहेत किंवा मग झोपेच्या वेळा आहेत, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी हा एक प्रकार आहे जो खूप वाढत चाललेला आहे आणि त्याचाही दुष्परिणाम शरीरावरती होत असतो आणि त्यामुळे सुद्धा असे व्याधी उद्भवू शकतात। त्याचबरोबर काही लोकांचा म्हणजे नोकरी किंवा व्यवसायामुळे काही एक्सपोजर होत असतो काही केमिकल्सला किंवा रासायनिक घटकांना, त्यामुळेही बऱ्याचदा कॅन्सर हा आढळून येतो आहे। त्याचप्रमाणे काही रेडिएशन्स आहेत, त्यामुळे सुद्धा बरेचसे कॅन्सरचे रुग्ण आपल्याला सामोरे येत आहेत। आणि त्याचप्रमाणे आता हे एकूणच जर का आपण बघितलं तर हे झाले आपले दैनंदिन जीवनातील काही कॉजेस, परंतु मेडिकली पण काही कॉजेस आहेत ज्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। जसं की फिमेल्स अबाउट 40-45 जे काही एज ग्रुप आहे त्यामध्ये काही प्रोन कॅन्सरच्या केसेस आहेत, ते सुद्धा आपण जर का वेळच्या वेळी तपासण्या केल्या तर तिथे सुद्धा आपल्याला तो त्याचवेळी डिटेक्ट करता येतो आणि त्याची काळजी घेता येऊ शकते। त्याचबरोबर काही फॅमिली हिस्ट्री असलेले पेशंट्स आहेत किंवा ज्यांच्यामध्ये जेनेटिक म्युटेशन्सची हिस्ट्री आहे, त्यांनीसुद्धा जर का अलर्ट थोडंसं राहिलं आणि ती जर का काळजी आपण तत्पूर्वीच घेतली तर डेफिनेटली ही गोष्ट टाळता येण्यासारखी आहे। आणि जर का एकूणच आपण ह्या सगळ्या गोष्टी जर समराईज केल्या तर डेफिनेटली इम्युनिटी हा जो फॅक्टर आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट इथे रोल प्ले करतो। जर का आपली इम्युनिटी खूप वीक होते त्यावेळेस काही जखमा आहेत किंवा काही गाठी आहेत ह्या जे आहेत ह्या शरीरामध्ये जडणघडण ही होतच असते, परंतु जेव्हा आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर डेफिनेटली ती तिथल्या तिथे अरेस्ट करायला आणि ते इन्फेक्शन्स कमी व्हायला मदत होत असते। परंतु त्याचंच एक इक्वेशन आहे आणि हा जो सिद्धांत आहे हा काही सायंटिस्टने आपल्यापुढे मांडलेला होता ॲलिसन आणि हॉन्जोनी 2018मध्ये की इम्युनिटीचा बिघाड झाल्यामुळेच कॅन्सरची निर्मिती होत असते। तर म्हणूनच आपलं हे जे मेडिसिन आहे हे अगदी ह्या कॅन्सरमध्ये अगदी उपयुक्त ठरतं, कारण इट ॲक्ट्स ॲज अ नॅचरल इम्युनिटी बूस्टर। आणि हीच आपण माहिती आपण जरा लक्षात घेतली तर काही गोष्टी आपल्या टाळता येऊ शकतात। ओके, आता कॅन्सरमध्ये कोणत्या कोणत्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आणि होप मेडिसिन यावर कशा पद्धतीने उपयुक्त ठरतं? इनफॅक्ट होप मेडिसिनचा काय रोल आहे? येस,
आता जे आपण बघतोय की कॅन्सरमध्ये वर्ल्ड वाईड अगदी तुम्ही कुठेही जा तरी कॅन्सरसाठी ज्या ठराविक ट्रीटमेंट्स आहेत ते अगदी स्टँडर्ड प्रोटोकॉल फॉलो केला जातो. मॉडर्न सायन्सप्रमाणे तुम्हाला ऑपरेशन्स म्हणजे सर्जरी सुचवली जाते, त्याचबरोबर तुम्हाला केमोथेरपी आहे आणि रेडिओथेरपी, ह्या अशा स्टँडर्ड 3 ट्रीटमेंट्स आहेत. तर डेफिनेटली तुमच्या स्टेजेसनुसार तुम्हाला त्या ट्रीटमेंट सजेस्ट केल्या जातात आणि त्याप्रमाणे तुमच्या ट्रीटमेंट्स होत असताना काही टॉक्झिसिटी होऊ शकते किंवा कॉमनेस्ट आपल्याला काही आढळणारे काही नोन साईड इफेक्ट्स आहेत जे पेशंट्सला म्हणजे त्रास होतो त्या साईड इफेक्ट्सचा. तर त्यामध्ये नेमके कुठल्या प्रकारचे साईड इफेक्ट्स आहेत? तर मेनली बऱ्याचशा पेशंट्सला नॉशिया होत असतो, वॉमिटिंग होत असतं, बरेचसे पचनाचे बिघाड होत असतात, त्यामध्ये त्यांना ॲसिडिटी भरपूर मोठ्या प्रमाणावर होत असते, भूक अजिबात लागत नाही, जेवण पचत नाही आणि त्यामुळे दिवसेंदिवस ते वीक होतात. त्याचबरोबर त्यांचं वेटही कमी होत चाललेलं असतं, वजनावरती नियंत्रण नसतं आणि एकूणच त्यांची जी शारीरिक स्थिती आहे ती खूपच वीक झालेली असते किंवा मग त्यांना जुलाब होतात किंवा मग काही वेळेस त्यांना बद्धकोष्ठता अशीही लक्षणं आढळून येतात किंवा जॉईंट पेन असतात किंवा बॉडी एक, हे सगळी लक्षणं आहे. याच्यातूनच ते खूप वैतागतात, झोपही कमी झालेली असते. काही पेशंट आपला आत्मविश्वाससुद्धा गमावून बसतात, इतपत गमावतात की त्यांना असं वाटतं की हा कोर्स जो आहे हा आपण संपूर्ण पण कॅरी आऊट करू शकू किंवा नाही. तर अशा वेळी जे आहेत हे सगळं लक्षणं तर आहेच, पण त्याचबरोबर मेडिकली पण आपण जर रिपोर्ट्समध्ये काही चेक केलं तर ह्या सर्व ट्रीटमेंट्सचे काही साईड इफेक्ट्स जे आहेत ते म्हणजे आपले जे हेल्दी सेल्स आहेत जसं की हिमोग्लोबिन हा फॅक्टर झाला, प्लस त्याबरोबर जे रेड ब्लड सेल्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स आहेत किंवा प्लेटलेट काउंट आहे हा सुद्धा बऱ्याचदा कमी जास्त प्रमाणात आपल्याला फ्लक्च्युएट होताना दिसून येतो. तर अशा वेळी जेव्हा आपण होप आयुर्वेदिक मेडिसिन्सचं कॉम्बिनेशन घेतो या ठिकाणी ज्यावेळी तुमचं जे काही ट्रीटमेंट प्लॅन होते त्या अगदी त्या क्षणापासून जर का आपण होप आयुर्वेदिक मेडिसिन्स सायमल्टेनियसली किंवा पॅरलली आपण जर घेतलं तर डेफिनेटली हे साईड इफेक्ट्स जे आहेत ते आपल्याला तिथल्या तिथे कंट्रोल करता येतात, त्याचा त्रास पेशंट्सला होत नाही आणि त्याच प्रोसेसला आपण स्मूथ रिकव्हरी असं म्हणू शकतो. म्हणजेच आपल्या पेशंटची ओव्हरऑल जी जनरल हेल्थ आहे ती आपण मेंटेन करणारच आहोत, त्याचबरोबर त्यांना जो काही ऑर्गन डॅमेज होणार आहे तोही आपण प्रिव्हेंट करतो आणि त्याचबरोबर हे जे काउंट्स आहेत हे आपले अगदी मेंटेन किंवा रेग्युलराइज व्हायला मदत होते. आणि ह्याचाच एक परिणाम असा दिसून येतो की तुमचा जो कोर्स ऑफ म्हणजे ट्रीटमेंट आहे तो सुद्धा बऱ्याचदा शॉर्टर झालेला आपल्याला दिसून येतो. दोन्ही ट्रीटमेंट जर आपण कंबाईन केल्या, इंटिग्रेटेड अप्रोच जर ठेवला तर कमी वेळामध्ये फास्ट रिकव्हरी किंवा स्पीडी रिकव्हरी हा आपल्याला दिसून येतो आणि ह्याचं जर कॉम्बिनेशन घेतलं तर डेफिनेटली सक्सेस रेट हा मॅक्सिमाइज होतो. आणि त्याचबरोबर जे काही आहे म्हणजे एकदा जरी कॅन्सर नीट झाला किंवा बरा झालात तुम्ही यातनं तर ॲज पर म्हणजे रिस्टोरेशनसाठी, रेज्युविनेशनसाठी आणि तुमची हेल्थ पुन्हा एकदा ॲज अन ॲक्टिव्ह इम्युनिटी बूस्टर म्हणून, सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून, तुमचं न्यूट्रिशन व्यवस्थित व्हावं, तुमचं ॲपेटाईट इम्प्रूव्ह व्हावं, अशा सर्व दृष्टीने हे जे मेडिसिन्स आहे तुम्हाला अगदी मदत करणारे इथे ठरतात. ओके. तर होप मेडिसिनद्वारे आपल्या कॅन्सरवर मात केलेल्या काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आपण ऐकूयात. माझं एज 29 आहे आत्ता रनिंग. ऑगस्ट 2022मध्ये मला ओरल कॅन्सर डिटेक्ट झाला म्हणजे टंग कॅन्सर. तर त्याच्यानंतर मी दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी दाखवलं. तर डॉक्टरांनी सजेशन दिलं की ते तेवढा पोर्शन काढावं लागेल आणि ती गाठ मोठी असल्यामुळं त्यांनी मला एक किमोथेरपीचा सल्ला दिला. तर एक किमो घेतल्यानंतर माझे पूर्णपणे सगळे केस गेले एका किमोमध्ये. ती गाठही कमी झाली आणि त्याच्यानंतर मला म्हणजे मेडिहोप या मेडिसिनबद्दल माहिती कळाली. तर मी येऊन व्हिजिट दिली त्यांच्या ऑफिस आणि कार्यालयामध्ये. तर मी ती औषधं चालू केली. औषधं चालू केल्यानंतर माझे सर्जरीच्या आधी म्हणजे ती सर्जरी करायच्या आधी परत जे पूर्ण गेलेले केस होते ते थोडे थोडे यायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर माझी सर्जरी झाली. सर्जरीमध्ये माझे तो जो काही गाठ किंवा जो तुकडा होता टंगचा तो काढण्यात आला. त्याच्यानंतर आणि मानेच्याही पूर्ण नोड्स वगैरे चेक केल्या. तर त्याच्यानंतर डॉक्टरांनी असं सजेशन दिलं की एक तुम्ही ब्रॅकीथेरपी म्हणून असते ती रेडिएशनची थेरपी, तर ती जिभेसाठी घ्या. मानेचे वगैरे पूर्ण रिपोर्ट नॉर्मल आले होते. तर ब्रॅकीथेरपीची मी ट्रीटमेंट चालू केली. त्यात रेडिएशन दिलं जातं आपल्या पर्टिक्युलर जिथे तुम्हाला कॅन्सर होता किंवा तोंडाच्या भागाला. तर त्याच्यानंतर मी तीसुद्धा 1 महिन्याचा गॅप होता दोघांमध्ये, सर्जरी आणि ती रेडिएशनच्या याच्यामध्ये. तर त्यामध्येही माझी मेडिहोपची पूर्ण औषधं चालू होती. त्यामध्येही माझं वजन परत वाढायला सुरुवात झाली. परत पूर्ववत मी झालो होतो. म्हणजे जेवण एकदम व्यवस्थित चालू झालं होतं, त्रासही कमी झाला होता. त्याच्यानंतर परत रेडिएशन घेतल्यानंतर ज्या भागात मी रेडिएशन घेतलं आहे त्या भागातले पूर्ण केस गेले आणि खूप रेडिएशनमुळे तोंडाचा आणि जिभेचा खूप मोठ्या प्रमाणावर दाह होत होता, आग पण व्हायची.
आणि मग परत औषधं आपली रेग्युलर चालू केली, म्हणजे जी होती, कारण की माझं नाकातून फिडिंग चाललं असल्यामुळे औषधं काही दिवस बंद होती. परत औषधं चालू केल्यानंतर त्यावेळी डॉक्टर म्हटले होते की तुझी जी केस आहेत रेडिएशनमुळे एक 5 ते 6 महिने येणार नाहीत, पण औषधांमुळे माझी रिकव्हरी आणि जी केस होती ती आधीपेक्षाही जास्त आली आणि परत पूर्ववत जसं माझं रेग्युलर रुटीन होतं ते चालू झालं. माझं वजनही कमीत कमी 5 ते 6 किलोनी वाढलं. पूर्ण एनर्जेटिक फील होतं आणि कुठल्याही प्रकारचा थकवा मला जाणवत नाही. आधी जसं रुटीन जसं माझं चालू होतं तेच रुटीन माझं पहिल्याप्रमाणे चालू झालं. आणि आताही औषधं म्हणजे आता तसंही रेग्युलर फिटनेससाठी किंवा इम्युनिटीसाठी हे माझे औषधं अजूनही चालू आहेत. त्याच्यामुळं आता मला असं कुठल्याही प्रकारचं असं वाटत नाही की मला याआधी कॅन्सर होता म्हणून. त्याच्यामुळं मीडिओचं मी आणि सर्व टीमचं खूप धन्यवाद करतो. आणि समाजामध्ये जी काही लोक असे आहेत ज्यांना माहिती नाही या औषधाबद्दल त्यांनाही मी सांगायचा माझ्याकडून प्रयत्न करेल. धन्यवाद. माझं नाव शीतल शिंदे. मी उरळी कांचन येथे राहते. माझं वय 30 आहे आणि 2021 मध्ये डिसेंबर 2021 मध्ये मला ब्रेस्ट कॅन्सर आहे असं सांगण्यात आलं. त्यानंतरनं मी खूप ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं, पण मी किमोथेरपीला घाबरून त्या ट्रीटमेंट घेतल्या नाही. आणि नंतर काही दिवसांनी मला माझ्या भावाच्या थ्रू होप मेडिसिन बद्दल समजलं. त्याने व्हिडिओ पाहिले होते TV9 वरती मॅडमचे, डॉक्टर सोनवणे मॅडमचे सगळे व्हिडिओज पाहिले आणि मला त्यांनी सेंड केले. मी त्याच्यावरती त्यांच्याशी संपर्क साधला आणि होप मेडिसिन इथे आले आणि त्यांनी मला ती औषधं दिली. त्याच्यानंतर मला खूप फरक जाणवला. माझ्या ब्रेस्ट मधील जी गाठ आहे ती पूर्णपणे मेल्ट झाली. काही दिवसांनी माझा पेन 3 दिवसांनी माझा पेन पूर्णपणे निघून गेला आणि मला खूप छान असं फील झालं की माझ्यामध्ये एनर्जी आली, एक नवीन प्रकारची एनर्जी आली असं मला जाणवायला लागलं. काही दिवस गेल्यानंतर माझी किमो झाली. त्या किमोमध्ये मला जास्त काही जाणवलं नाही. मला उलटी, मळमळ अशा कुठल्याही रेडिएशन म्हणजे त्याची थेरपीचे ते पूर्णपणे असे साईड इफेक्ट काहीच जाणवले नाहीत आणि मला खूप छान वाटतंय. आता सध्या माझी किमोथेरपी चालूच आहेत, पण तरीही मी होप मेडिसिनची औषधं घेते, त्याच्यामुळं मला खूप बरं वाटतंय. तर आत्ताच या प्रतिक्रिया आपण पाहिल्या होप मेडिसिनच्या माध्यमातून कशा प्रकारे त्यांनी कॅन्सर सारख्या आजारावर मात केलेली आहे. यावरून एकच लक्षात येतं की तुम्ही जर योग्य ठिकाणी ट्रीटमेंट केली तर नक्की तुम्ही आजारातून बरे होऊ शकता. तर डॉक्टर सपना, आता आपण ज्या काही होप मेडिसिन कॅन्सरसाठी नेमकं एखादी व्यक्ती कधी घेऊ शकतं आणि कोण कोण घेऊ शकतं? नक्कीच. होप मेडिसिनचे आहे ते सर्व वयोगटातील जे काही पेशंट्स आहेत ते घेऊ शकतात. म्हणजे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेजण हे मेडिसिन घेऊ शकतात. कारण का हे जे मेडिसिन आहे ते 100% नॅचरल, ऑर्गॅनिक आणि हर्बल आहे. याचं ड्रग इंटरॅक्शन काही होत नाही आणि कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाही. ॲज अ प्रोफिलॅक्टिक यूज म्हणून, म्हणजे कॅन्सर होऊ नये. बऱ्याचदा काही पेशंट्स म्हणजे काही लोकांना व्यसन असतं, जसं की तंबाखूचं व्यसन आहे किंवा गुटखा आहे, त्याचबरोबर स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, असे जे आहेत लोक ते देखील ॲज अ प्रिव्हेंशन म्हणून हे मेडिसिन घेता येईल. अबोव 40 म्हणून देखील आपल्याला पुढे आजार होऊ नये यासाठी तुम्हाला हे मेडिसिन घेता येऊ शकतं. त्याचबरोबर कधी कधी जेनेटिक कॉज असतो, घरामध्ये हिस्ट्री असते कॅन्सरची, अशा वेळेला ॲज अ प्रिकॉशन म्हणून हे मेडिसिन तुम्हाला घेता येऊ शकणार आहे. त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲज अ ॲड ऑन थेरपी, म्हणजे कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर जी काही तुमची ट्रीटमेंट चालू आहे त्यासोबत पहिल्यापासून तुम्ही हे औषध घेतलं तर जे काही किमोथेरपीचे, रेडिएशनचे साईड इफेक्ट्स आहेत ते तुम्हाला होणार नाही आहे. तुमची रिकव्हरी फास्ट होणार आहे, स्मूथ रिकव्हरी होणार आहे आणि तुमचा जो सक्सेस रेट आहे तो पण मॅक्झिमाइज होण्यासाठी फायदा होणार आहे. बऱ्याच वेळा काय असतं की पेशंट्सला जे काही वृद्ध रुग्ण आहेत किंवा कधी कधी लास्ट स्टेजचे पेशंट्स आहेत त्यांना डॉक्टर ट्रीटमेंट करू शकत नाहीत कारण का शक्य नसते. असे जे काही पेशंट्स आहेत त्यांना ॲज अ स्टँड अलोन, म्हणजे कुठलीही ट्रीटमेंट चालत नाही अशाला फक्त आपलं मेडिसिन देखील काही पेशंट्स घेतात, ज्यांना देखील या मेडिसिनने खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. जेणेकरून त्यांचा पेन असेल म्हणा किंवा जेवण जात नसेल किंवा जे काही सिम्पटम्स त्यांना असतील तर ते कमी होण्यासाठी फक्त या मेडिसिनचा जरी यूज केला तरी त्याचा फायदा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कॅन्सर बरा झाला तरीसुद्धा आपण काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून पोस्ट कॅन्सर केअर म्हणून देखील हे मेडिसिन घ्यायचं आहे, जेणेकरून जी काही कॅन्सर या आजारामध्ये झालेली झीज आहे शरीराची किंवा जी काही हानी झालेली आहे ती पूर्णपणे भरून निघण्यासाठी, त्याचबरोबर तुमची इम्युन सिस्टीम जी आहे ती चांगली पूर्ववत होण्यासाठी या मेडिसिनचा नक्कीच फायदा होणार आहे. म्हणजे ॲज अ प्रोफिलॅक्टिक यूज म्हणून, त्याचबरोबर ॲज अ ॲड ऑन थेरपी म्हणून, त्याचबरोबर स्टँड अलोन म्हणून आणि पोस्ट कॅन्सर केअर या चारही प्रकारामध्ये आपण होप मेडिसिनचा नक्कीच वापर करू शकता. ओके.
तर प्रेक्षकांनो, होप मेडिसिनच्या मदतीने बरेच जणांनी कॅन्सरवर मात केलेली आहे, पण सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण इथे दाखवू शकत नाहीत. पण त्यातल्या त्यात आणखी काही प्रतिक्रिया आपण पाहूयात. नमस्कार. माझे चुलते श्री भास्करराव आबासाहेब देशपांडे, वय वर्ष 87, राहणार डिकसळ, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद, यांना 4 महिन्यापूर्वी थोडासा डावा हात डावा पाय बधीर झाल्यासारखा झाला म्हणून चेकिंगला बार्शी इथं आणले असताना त्यांच्या मेंदूत गाठ आहे असं निदान झालं आणि तो ट्यूमर आहे किंवा कॅन्सरची गाठ आहे असं समजल्यानंतर धोरणात्मक असा निर्णय झाला की वय वर्ष 87 आहे, मेंदूचं ऑपरेशन करणं काही शक्य नाही, तर गोळ्या औषधांवरच जसं व्हायचं तसं चालू आहे. पण आम्हाला तेवढी होप बद्दल माहिती मिळाली म्हणून आम्ही पुणे येथील होप मधून औषधं घेतल्यानंतर मीनवाईल ह्या गोष्टीत 15 दिवस गेले होते होप पर्यंत पोचेपर्यंत. त्यांचं तोपर्यंत एक साईड पॅरालाइज झालं होतं ऑलरेडी, डावी बाजू. पण जशी आम्ही होपची औषधं चालू केली तसे 1.5 महिन्याच्या आत ते परत सुरळीत सगळं, म्हणजे पॅरालाइज त्यांचं पूर्ण बंदच झाला आणि आता ते व्यवस्थित चालायला वगैरे लागले. आज 4 महिने झाले आम्ही होपची औषधं चालू ठेवून होपमुळं त्यांच्यात कुठलंही बाकीची ट्रीटमेंट न घेता फक्त होपच्या ट्रीटमेंटमुळे त्यांना खूप फरक पडला आणि ते आता त्यांचं नॉर्मल आयुष्य जगतायत. पॅरालिसिस मधनं सुद्धा ती बाहेर आली होपच्या औषधात. त्याच्यामुळं प्रत्येकाने होपकडे एकदा तरी यावे अशी माझी सर्वांना विनंती आहे. मी राजेंद्र रामकृष्ण पानसरे, गाव निगोजे. 2016 साली मला कॅन्सरसारखा आजार डॉक्टरने सांगितला होता. निदान केल्यानंतर कॅन्सर घोषित केला त्यांनी. त्याच्यानंतर मी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट घेऊन पण तिथं काही जास्त फरक पडणार, जे ब्लडिंग जाणे वगैरे ह्या गोष्टी होतात त्या तिथं काही आटोक्यात येणार. तिथून पुढं मग मला एक कोराळे गावचे मित्र माझे, त्यांनी संगमवाडीमधला ॲड्रेस दिला, हे आयुर्वेदिक औषध घे, होप औषध घे. हे औषध, त्याला पण हाच आजार झाला होता, त्याने इथलं औषध घेतल्यामुळे त्याला फरक पडला. मग त्याच्यावरती विश्वास ठेवून किंवा त्याचा आजार बरा झालेला पाहून मीही इथपर्यंत आलो आणि ते औषध चालू केलं. ज्यावेळेस औषध चालू करायच्या अगोदर 8 दिवसापूर्वी माझं जे ब्लडिंग जात होतं ते ब्लडिंग दवाखान्यातही थांबत नव्हतं. परंतु इथलं औषध चालू केल्याच्यानंतर एक 5 दिवसात ब्लड थांबलं व मला आराम वाटला. मग एवढा कॅन्सरसारखा आजारसुद्धा मला ते व्यवस्थित वाटलं आणि आराम वाटला. त्यामुळं मी काटकर सरांचं आहे ना, मी आभार मानतो. डॉक्टर म्हात्रे, होप मेडिसिनच्या कॅन्सर रिसर्च विषयी थोडी माहिती द्याल आणि आपल्या प्रेक्षकांना जर तुमच्याशी संपर्क करायचा असेल होप मेडिसिनची, तो कशा पद्धतीने करू शकतात ते पण सांगा. हो, नक्कीच. आता इथे आपण काही उदाहरणं बघितली आपल्या रुग्णांची, तर डेफिनेटली जसं मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे आपण ॲड ऑनची पण केस बघितली. छान रिझल्ट आलेला आहे विदाऊट एनी साईड इफेक्ट. त्याचप्रमाणे काही पेशंटला अगदी स्टँड अलोन, म्हणजे फक्त निव्वळ आपल्या ट्रीटमेंट्सनी फरक पडलेला आहे. आणि त्याचप्रकारे अगदी एंड स्टेज किंवा ॲडव्हान्स स्टेजमधली पण आपण एक केस बघितली, ज्यांना किती मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे आणि आजही ते एक हेल्दी लाईफ लीड करत आहे. तर इन शॉर्ट आता तुम्हाला काही क्लिनिकल रिसर्चविषयी सांगायचं म्हणजे आपल्याकडे अगदी 2006 पासनं बऱ्याचशा पेशंट्सचे काही फीडबॅक आहेत, ऑब्झर्वेशन्स आहे आणि त्या प्रकारचा डेटा आपल्याकडे सेव्ड आहे. पण हा डेटा तर होताच, पण त्याचवरती आपल्याला हा पण रिसर्च करायचा होता की नेमका कुठला आहे फॅक्टर की जेणेकरून आपण प्रूव्ह करू शकतो की काय काय बेनिफिट्स आपले आहेत. म्हणूनच आपण हा रिसर्च केलेला आहे नगरच्या एका हॉस्पिटलमध्ये. म्हणजे स्वतः ऑन्कोलॉजिस्टकडून आपण हा रिसर्च करून घेतलेला आहे. अगदी रँडमली कुठल्याही कॅन्सरच्या केसेस घेतल्या, कुठल्याही एज ग्रुपमधले आपण केसेस घेतले आणि कुठल्याही स्टेजेसमधले घेतले. त्याचप्रकारे त्यांना कुठल्याही प्रकारच्या काही केमो चालू होत्या, कोणाला रेडिएशन्स चालू होते, त्याबरोबर ॲज अन ॲडज्युव्हंट थेरपी म्हणजेच ॲड ऑन थेरपी कंबाईंड जेव्हा आपण आपल्या ट्रीटमेंट्स चालू केल्या तर त्याचा एक रिसर्च डेटा आपण पुटअप केला. तो फाइंडिंग्स जे काही होते त्यातले, तर त्यामध्ये मेनली जे काही आपले पेशंट्स होते त्यांना फर्स्ट ऑफ ऑल ड्रग इंटरॅक्शन झाली नाही. तो सेफेस्ट पार्ट आहे. कारण बऱ्याच जणांना ही शंका कुशंका असते की ॲलोपॅथी मेडिसिन्स बरोबर ह्या आयुर्वेदिक मेडिसिन्स किंवा ज्या काही हर्बल ट्रीटमेंट्स आहेत त्याबरोबर कॉम्बिनेशनमध्ये जातात का. तर डेफिनेटली इथे ड्रग इंटरॅक्शन आढळली नाही, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारच्या ॲलर्जीज झाल्या नाही, कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप झाले नाहीत. अगदी सेफली जनरल हेल्थची काळजी घेता आपले पेशंट्स खूप स्मूथली रिकवर झाले आणि त्याचं जे काही रिझल्ट आहे, जे काही फाइंडिंग आहे, त्यांची स्पीडी रिकव्हरी जी काही जाणवली ते फाइंडिंग्स आपल्याला इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओलॉजीमध्ये पुटअप झालेले आहेत. ते तुम्ही वेबसाईटवरती
वेबसाईटवरती त्याची माहिती घेऊ शकतात. त्याची डिटेल्स तिथे तुम्हाला सापडतील. त्याचबरोबर जे काही रुग्ण आहेत जे आपल्याला संपर्क साधू इच्छितात ते डेफिनेटली आपल्याला ओव्हर द फोन इथे जे नंबर्स दिले तिथे कॉन्टॅक्ट करू शकतात. त्याचप्रमाणे वेबसाईटवरती फ्री व्हिडिओ कन्सल्टेशन्स आहेत, ते अपॉइंटमेंट्स बुक करू शकतात किंवा तुम्ही वॉक इन्स म्हणून पण येऊ शकतात. आपल्या सेवामध्ये आपले सगळे डॉक्टर्स तिथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर तुमचे ऑनलाईन कुरिअर्स पण सेवा आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो दॅट इज. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता कॅन्सर आणि होप मेडिसिन, आणि आपण अनेक प्रतिक्रिया पाहिल्या कशा पद्धतीने होप मेडिसिनच्या मदतीने रुग्णांनी कॅन्सरसारख्या आजारावर मात केलेली आहे. आणि याविषयी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन डॉक्टर माधुरी सुनावणे आणि डॉक्टर सपना रंधवे यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला सुद्धा होप मेडिसिन ट्रीटमेंट घ्यायची असेल, या संदर्भात काही जरी शंका असेल, अधिक माहिती हवी असेल, तर तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट्स नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.